नमस्कार, ते आपण पाहतात नवराष्ट्र डिजिटल। काल दादरमध्ये जी घटना घडली ती म्हणजे स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावरती कोणीतरी लाल रंग फेकण्याचा प्रयत्न केला आणि याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उमटले। मीरा भाईंदर शहर हे मुंबईच्या जवळचं शहर आहे। मुंबईत किंवा महाराष्ट्रामध्ये कोणतीही घटना घडू दे याचे परिणाम ह्या मीरा भाईंदर शहरामध्ये होतात। या मीरा भाईंदर शहराचा काही जुन्या वर्षाचा तुम्ही इतिहास बघू शकता। कोणतीही घटना घडू दे, कोणतीही गोष्ट घडू दे, याच्यामध्ये मीरा भाईंदर शहर हे अव्वल असतं। परंतु ह्या राजकारण्यांच्या ह्या सर्व घटनांच्या बाबतीमध्ये तो भरडतो, तो म्हणजे मीरा भाईंदरकर। आज आम्ही ह्या मीरा भाईंदरकरांशी संवाद साधला। या मीरा भाईंदरच्या जनतेला या सर्व घटनेबाबत त्यांचं नेमकं म्हणणं तरी काय, त्यांच्या भावना तरी काय आम्ही जाणून घेतलं। नक्की त्यांचं म्हणणं तरी काय आपण जाणून घेऊ। काल जे काही घटना घडली ती घृणास्पद आहे। अशा घटना घडू नयेत याबाबत शासनाने ताबडतोब कारवाई करावी आणि जे काही विघ्न लोक आहेत त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करावी आणि सुशांती लाभण्यासाठी योग्य ती कारवाई करावी म्हणून आम्ही जाहीर निषेध करत आहे। या महाराष्ट्रात जे झालं फार चुकीचं झालेलं आहे आणि त्या ठिकाणी हे केलं नाही पाहिजे होतं। त्याच्यामध्ये जेही आरोपी पकडले आतापर्यंत त्याचं नाव सांगितलं गेलं नाही आहे, तो कोण आहे काय सांगितलं नाही आहे। या गोष्टीला महाराष्ट्रात कुठेतरी एक ज्या घराला एवढा मानता नाही त्या घरात आजपर्यंत कोण खालीपोट गेलं नाही, तर त्या व्यक्तीची चुकीच नाही आहे। ज्यांनी केलं आहे त्याला 100% सोडलं नाही पाहिजे की त्या आईसाहेबांसाठी हे फार गोष्ट जे झालेले त्यांच्याबरोबर फार त्यांच्याही मनाला दुःख वाटेल की ते कुठल्याच गोष्टीमध्ये आयुष्यात कधी होतेच नाही। त्यांच्या ज्या स्मारकाला कोणीही निर्लज्जपणा केलेला आहे त्यांच्या कडी शिक्षा व्हायला पाहिजे, नाही तर हा महाराष्ट्र कुठेच शांत मराठी माणूस शांत होणार नाही। सर्वप्रथम जो दादरमध्ये काल प्रकार घडला स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या स्मारकावरती जे काही विटंबना झाली त्याचा मी जाहीर निषेध करतो। परंतु मी तुमच्या माध्यमातून मीरा भाईंदरवासींना सांगू इच्छितो की हा जो प्रकार घडला तो खरोखर खेदनीय आहे, निंदनीय आहे। परंतु आपण पण विचार केला पाहिजे की हे असे प्रकार आत्ता का घडत आहेत आणि या प्रकारामुळे वाद निर्माण होण्याची दाट शक्यता असते। परंतु हा कालचा जो विषय झाला तो आता काही आपसातला वाद आहे असं बोलला जातं, सांगितलं जात आहे आणि त्यानंतर तो प्रकरण आता कुठेतरी मदत निवळण्याच्या दिशेने आहे। परंतु हाच जर विषय दुसरा कोणा परप्रांतीय किंवा कोणा दुसऱ्याकडून कुणाकडून घडला असता तर त्याचा अतिशय चुकीचे परिणाम झाले असते। तर माझं आपल्या माध्यमातून सांगणं आहे की असा जो प्रकार माणसं करत आहेत किंवा ज्यांनी जर हा काल विटंबना केली तो अतिशय निंदनीय प्रकार आहे। त्यांनी हे असं न करता त्यांचा जो काही रोष होता तो जे माणसं हयात आहेत त्यांच्या समोर बोलून दाखवावा किंवा तुमच्या सगळ्या माध्यमांशी बोलून दाखवा। परंतु जे हयात नाही आहेत त्यांची विटंबना करणे हा कुठेतरी अतिशय खेदजनक विषय आहे। मी त्याचा जाहीर निषेध करतो आणि तुमच्या माध्यमातून मीरा भाईंदर शहरवासियांना देखील हे सांगण्याचा प्रयत्न करतो की कालचा जो विषय होता तो खरोखर चुकीचा घडलेला आहे। परंतु आपण सगळ्याकडे त्याच्याकडे त्या दृष्टिकोन न पाहता आपण सर्वांनी जे आपलं प्रेम आहे ते मनामध्ये आहे, परंतु जे मीनाताईंचं स्मारक बांधलेलं आहे ते पूर्वी जे पासूनचे स्मारक आहे त्याचा मी विरोध करत नाही आहे। परंतु अशी स्मारकं नव्याने न उपलब्ध करता आपण त्यांच्याबद्दल काहीतरी वास्तू निर्माण करावी। मीनाताई ठाकरेंसारखे मीरा भाईंदर शहरामध्ये सब्जी मंडीची सोय महानगरपालिकेने केली, अतिशय स्तुत्य उपक्रम आहे। असं काहीतरी वास्तू निर्माण करावी जेणेकरून त्यांचं नाव लोकांच्या स्मरणात राहील। परंतु जर असे पुतळे बांधून त्यांची विटंबना होत असेल तर त्या पुतळ्यांकडे लक्ष देणं देखील सरकारचं कर्तव्य आहे, तर ते कुठेतरी कमी पडत आहे। तर त्याची देखील आपण नोंद घेतली पाहिजे हे मी सर्वांना सांगू इच्छितो आणि अशा प्रकाराकडे आपण दोन्ही साईडने बघणं गरजेचं आहे। कुठेतरी वादळ होऊ नये, कुठला तरी उद्रेक करू नये आणि शहर कुठेतरी विस्कळीत करू नये हा एक मी तुम्हाला आपल्या माध्यमातून सर्व जनतेला सांगू इच्छितो। मला कोणी सांगितलं नव्हतं लावायला, हे होतं तिथे। त्याच्या एक स्टॅच्यूमुळे एवढं दंगल करायची काही गरज नव्हती। त्याते शाळेची पोरं वगैरे असतात, लोक असतात कामावरती जाणारे, त्यांनाही त्रास होतो। आता हे छोट्या गोष्टीला जर दंगल करायला लागले तर आम व्यक्ती कसं करणार? तो कामाला जाऊ शकत नाही, पोरं शाळेत जाऊ शकत नाही आणि त्यांना त्रास झाला तर त्यांची जबाबदारी घेणारं कोण आहे? साहेब लोक मोठे बसले ते बोलतात आम्ही करू। जर त्यांनी ह्याच्यावर काय निर्णय घेतला नाही, मग निर्णय घेणारे भरपूर जण आहेत, ते घेऊ शकतात। माझी हीच नम्र विनंती आहे सगळ्यांची का तुम्ही मोठ्या साहेबांनी आपलं सगळं काम करावं आणि सगळ्यांनी दंगलवर थांबवावी प्रयत्न करावी। हे दंगल पुढे झालं नाही पाहिजे। काल दादरमध्ये जी घटना घडली आणि मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याची जी विटंबना करण्यात आली त्याचा मी जाहीर निषेध करते। अशा घटना होऊ नये म्हणून सरकारने कारवाई करावी आणि तसंच अशा वेळेला तर सोशल मीडिया बंद करावी, कारण
हे जे वृत्त आहे ते सगळे सर्वदूर पसरतं आणि ताई ठाकरे या फक्त महाराष्ट्रासाठी नाही, सर्वांसाठी, भारतातील सर्वांसाठी, मराठी माणसांसाठी तर विशेषतः अतिशय आदरणीय व्यक्तिमत्व आहे. तर त्याच्यामुळे त्यांच्या पुतळ्याची विटंबना हा मराठी माणूस आपली विटंबना मानतो. त्यामुळे या कारणावरून मीरा रोडमध्येही जिथे आम्ही राहतो, जरी ते दादरपासून दूर असलं तरीही इथे सुद्धा दंगली घडू शकतात आणि कुणालाही हा अपमान सहन होणार नाही. त्यामुळे सर्वत्र दंगली घडू शकतात. त्यामुळे माझी कळकळीची विनंती आहे सरकारला की याकडे त्वरित लक्ष द्यावं आणि या अशा होणाऱ्या घटना पुन्हा घडू नये किंवा सर्वदूर त्याचे वाईट परिणाम पसरू नये म्हणून त्वरित सोशल मीडिया वगैरे बंद करण्यात यावे. स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची जी विटंबना झाली आहे त्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेने त्याचा निषेध केला पाहिजे सर्वप्रथम. आणि अशा समाजकंटकांना वेळीच सरकारने ठेचून काढला पाहिजे. सरकारने ह्याच्या पुढे एक नियोजित एक कडक कानून बनवून ह्याच्यावर वेळीच अशा समाजकंटकांवरती आळा घातला पाहिजे. आणि सरकारने अशा पुतळ्यांचे पुढे व्यवस्थित कायदेशीर सुरक्षा नियोजन वगैरे असे काही नियोजन करून त्याच्यात पुढे समाजात अशी विटंबना करणाऱ्या लोकांमुळे समाजात काही दंगा या काही असामाजिक तत्वांमुळे काही विपरीत होऊ नये ही सुद्धा सरकारने काळजी घ्यावी. काल दादरमध्ये जी घटना घडली, मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची जी विटंबना झाली ती अतिशय निंदनीय आहे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. याचा त्रास शाळकरी मुलांना किंवा नोकरदार वर्गाला मोठ्या प्रमाणात होतो. कारण तिथे या गोष्टी जेव्हा घडतात तेव्हा कार्यकर्ते किंवा अशा इतर लोक जमा होतात आणि त्याचा त्रास इतर लोकांना भोगावा लागतो. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि यासाठी पोलिसांनी जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून लगेचच्या लगेच उपस्थित राहून याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. ही विनंती, कळकळीची विनंती आहे. नमस्कार, मी महेश वाघमारे, एक कॉमन मॅन. मीनाताई ठाकरे हे फक्त नाव नाही, आपले आईसाहेब आहेत सगळे महाराष्ट्राचे, ऑल ओव्हर महाराष्ट्र. काल जी घटना घडली दादरमध्ये ते खूपच वाईट आहे. आजकाल माहिती आहे सोशल मीडियामुळे खूप लवकर हे स्प्रेड होतो आणि याचा प्रॉब्लेम आजकाल सगळे जेव्हा काही ॲक्शन होतो अगेन्स्ट या जे इन्सिडेंट झालं तर त्याच्यामुळे जे शाळेचे मुलं असतात लहान, बाकी जे एरियामध्ये जो पण काय प्रॉब्लेम असतो, फॉर एक्झाम्पल जर शाळा चालू असेल तर हे हरताल वगैरे आणि काय झालं तर त्याच्यामुळे सगळे पॅरेंट्स लोकांना थोडं कॅरिंग होतं की माझे पोरं कुठे असेल. तर हे सगळं कंट्रोल पोलिसांनी कृपया करून ह्याच्यावरती थोडं लक्ष घालावे. ओके. कालची घटनाच्या जी घडली ती अगदी दुःखदायक घटना आहे आणि फारच म्हणजे ती ज्याने कोणी ती घटना केली त्यालाही ते घटना करायला कलेजा त्याचा कसा झाला हे त्याला सुद्धा समजायला हवं होतं. आणि ज्या घटनेच्या बारेमध्ये जी घडली त्याच्यावरती पोलीस आयुक्त यांनी लवकरात लवकर जात फिर्याद करून हे शांतता आणावी असा मी मत मांडून माझं मत व्यक्त करतो. आभार मानतो.